आपल्याकडे जेवण झाले की अन्नदाता सुखी भव म्हणण्याची पद्धत आहे. जो कष्ट करून ऊन पाऊस वारा सहन करून अन्न पिकवतो त्या अन्नदात्या शेतकऱ्याला एक प्रकारे थँक्यू म्हणणे किंवा आपली सकारात्मकता त्याच्या पाठीशी देणे हाच यामागचा हेतू आहे. परंतु आता फक्त तेवढेच पुरेसे नाही. शेती आणि शेतकरी सुखी समृद्ध व्हावा यासाठी यंत्र तंत्र आणि एकत्र हाच यापुढे शेतीचा मंत्र असणार आहे. परिच्छेद. प्रख्यात शेती अर्थतज्ञ एम.एस. स्वामीनाथन म्हणतात, जर शेती चुकीची झाली तर देशात इतर कोणत्याही क्षेत्राला योग्य वाटेवर संधी मिळणार नाही. आणि हे अगदी खरे आहे, कारण भारत हा कृषिनिष्ठ कृषिजीवी देश आहे. शेती हेच येथील 70% अधिक लोकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उपजीविकेचे साधन आहे. मग ती फायद्याची झाली तरच शेतकरी सुखी समृद्ध होणार, आणि तो सुखी समृद्ध झाला तरच संपूर्ण देश सुखी होणार. परिच्छेद. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या 75 वर्षांत सारेच काही बदलले आहे. तसेच कृषी क्षेत्र देखील बदलले आहे. कधी काळी आपण अन्नधान्यासाठी इतर देशांवर अवलंबून होतो, पण आज परिस्थिती बदलली आहे. कृषी क्रांती झाली आणि त्यानंतर या देशाने नीलक्रांती श्वेतक्रांती अशा कितीतरी क्रांती शेती क्षेत्रात बघितल्या अनुभवल्या. आज देश अन्नधान्याच्या बाबतीत फक्त स्वयंपूर्ण नाही तर आपण निर्यातदार झालो आहोत. यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील वरील चरणांचा दाखला मी दिला होता, कारण यापुढे शेतीमध्ये शाश्वततेचा विचार प्राधान्याने करावा लागेल. शेतीतील शाश्वतता आर्थिक सामाजिक व पर्यावरणीय अशा 2 प्रकारची आहे. ही शाश्वतता महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात आणण्यासाठी आपण विविध योजनांसाठी निधीची भरीव तरतूद केली, ज्याची फळे येत्या काळात दिसतील. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावर आपण भर दिला आहे. शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ, अतिवृष्टीग्रस्तांना NDRFच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत, उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना वीज दरात सवलत, शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर कृषी पंप आदी निर्णयांचा प्रामुख्याने येथे उल्लेख करता येईल. परिच्छेद. अनेक संकटांचा सामना करत शेतकरी शेती कसत असतो. पाऊस बाजारभावाची कुठलीही शाश्वती नसताना शेतकरी हजारो रुपये मातीत गुंतवतो. स्टॉप.